नमस्कार, मी सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज या न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी आता हे नावडे इथे आणि मल्हार फिटनेस स्टुडिओच्या मार्फत इथे क्रिकेटचे सामन्यांचे आयोजन केलेले आहेत आणि स्वतः आयोजन करते, नियोजन करते विनोद शेठ कानावकर आपल्या सोबत आहेत। आपण त्याच्याशी याबद्दल बोलूया। नमस्कार दादा। नमस्कार, बोला। महाराष्ट्राचा आवाज या न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। स्वतः तुम्ही आयोजक आहात, कसं वाटतं क्रिकेटचे सामने बघून, क्रिकेटमध्ये प्रेम बघून आणि एक मुलांचा उत्साह बघून? ॲक्च्युली हे आमचं तिसरं वर्ष आहे। आम्ही एक आमच्या जिमच्या इंटर जिम्स आम्ही हे सामने आयोजित करतो दरवर्षीप्रमाणे। ह्या तिसऱ्या वर्षी पण आम्हाला एक चांगला प्रतिसाद भेटतो आणि आम्ही हे जिम हे आमचं एक वेगळं फील्ड आहे आणि क्रिकेट हे वेगळं फील्ड आहे। तरी आम्ही हे विचार करतो की आपली मुलं जी आहेत त्यांना एक फिटनेसबद्दल जागरूक करण्यासाठी आम्ही हे सामने आयोजित करतो। तसेच ग्रामीण क्रिकेटला चालना भेटण्यासाठी आणि ग्रामीण मुलांचा उत्साह वाढण्यासाठी आम्ही सामन्यांचं आयोजन करतो। नक्कीच दादा, मी पण बघत आहे की मुलांमध्ये उत्साह आहे आणि स्वतः म्हणजे जे जिमला मुलं जातात त्यांची बॉडी पर्सनॅलिटी बघितली ती वाटतं सर्व जिमचीच मुलं आहेत आणि तुमचं नियोजनही जिमच्या मार्फतच आहे पूर्ण। याच्यामध्ये दुसरी कोणी मुलं खेळतात का, फक्त जे जिमला येतात फिटनेस टीच मुलं खेळतात? ही शक्य करून आमची इथं 95% जिम जे येतात जिमचे आमचे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही ऑर्गनाईज करतो स्पेशली। आणि आमचा स्टाफ आमचे हे सर्व अरेंज करतो। तसेच आमचा स्टाफ याच्यामध्ये खेळतो आणि एक मोटिवेट करतो आम्ही की बाबा जिम सोडून पण बाकी मैदानी क्रिकेट बोला, कबड्डी बोला, अशा मैदानी खेळ आहेत की त्यांना पण चालना भेटायला हवी म्हणून। दादा, आपण फक्त क्रिकेटचंच आयोजन करता का दुसरंही कुठल्या स्पर्धेमध्ये आपण आयोजन करता? हे मैदानी खेळामध्ये क्रिकेट आणि महिलांसाठी आमच्या जे मेंबर्स आहेत त्याच्यासाठी आम्ही बॅडमिंटन आयोजित करतो। आणि मग इंटर आमच्या जिममध्ये असतात, जसे वेट लिफ्टिंग झाले, जास्त वेळ पुशअप, जास्त वेळ स्किपिंग, क्लाइम्बिंग, अशा गोष्टी आहेत त्या वेरियस आहेत त्या आम्ही जवळजवळ आमचा प्रत्येक वीकला आमचे कॉम्पिटिशन आम्ही हे करतो, कंडक्ट करतो। दादा, आता तिसरा वर्ष आहे आपण हे आयोजन करता, कसं वाटतं तुम्ही आयोजन म्हणून आणि लोकांचा उत्साह बघून, क्रिकेट प्रेमींचा उत्साह बघून? हे आमचं तिसरं वर्ष असल्यामुळे आम्हाला आता बऱ्यापैकी एक अंदाजा येऊन गेला आहे की आमच्या मेंबर्सला नक्की काय हवं आहे। आणि हे आयोजन आमचं जरी याचं असलं, इंटरनल जिमचं जरी असला तरी स्थानिक लोकांचा आम्हाला एवढा चांगला प्रतिसाद भेटतो इकडं की सकाळी पण तुम्ही बघाल तर हजारोच्या संख्येने इथं पब्लिक उपस्थित होती। नावड्या कॉलनीतले माणसं म्हणा किंवा नावड्या गावातली लोक म्हणा की बऱ्यापैकी आमच्याकडं या वाट बघतात। MPL बोलतोय, मल्हार प्रीमियर लीग या नावानं आमचा वर्ष तिसरा आहे, पण याला अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला इकडनं मिळतो। आपल्यासोबत आहेत विनोद शेठ कानावकर, जे स्वतः ह्युमन राईट्सचे महाराष्ट्राचे अध्यक्ष देखील आहेत। म्हणजे आपण सामाजिक क्षेत्रातही कुठेतरी ऍक्टिव्ह आहात, काम करतात, काय वाटतंय याबद्दल तुम्हाला? मला आम्ही सामाजिक क्षेत्रात काम कसं, जसं लोकांवर अन्याय अत्याचार होतो त्यांच्या आम्ही एक वेगळ्या गोष्टी हे करून म्हणजे त्यांना न्याय देण्याचा कुठे प्रयत्न करतो। तो एक सामाजिक क्षेत्र झाला, त्या पद्धतीनं लोकांच्या फिटनेससाठी जे जागरूकता आहे त्यासाठी आमच्या 2 जिम्स आहेत, एक खारघरमध्ये आहे आणि एक कळंबोलीमध्ये आहे। आणि आमच्या मोठ्या जिम्स आहेत की आणि प्रोफेशनल जिम्स आहेत। नक्कीच आपल्यासोबत कानावकर सर, जे सामाजिक क्षेत्रात ऍक्टिव्ह आहेत, प्लस मुलांचं फिटनेस असू किंवा एक आता आपण जसं क्रिकेट बघतो, क्रिकेट हाही कुठेतरी फिटनेसचाच खेळ मानला जातो। म्हणजे याच्या मार्फत देखील एक एक्सरसाइज होते। नक्कीच क्रिकेट हा पण एक फिटनेसचाच त्याच्यातच प्रकार आहे। आणि पण हे कसं आमची लोक शक्यतो इंडोरला ॲक्टिव्हिटी जास्त असतात, एक आउटडोअरला पण काहीतरी हवं म्हणून मी वर्षातून 1-2 वेळा ते याचं आयोजन करतो की लोकांना असं होऊ नये की फक्त मैदानी खेळ येत नाही आहे, फक्त इंडोरलाच त्यांच्या काय ॲक्टिव्हिटी असतात। तरी एक मोटिवेट करण्यासाठी की लोकांनी बाहेर पण पडावं, मोकळ्या वातावरणात खेळावं, फिरावं, यासाठी आम्ही हे, कारण आता युगात खूप स्ट्रेस आहे आणि या टेन्शनच्या युगात तुम्ही जेवढं स्वतःला फिट ठेवाल त्यासाठी हे आम्ही आयोजन शक्यतो करतो। नक्कीच फिटनेस हा पाहिजे, सर्वही थोडा तरी जिम व्यायाम केलाच पाहिजे, ते आपल्या स्वतःसाठी चांगलंच आहे आणि आपल्या लाईफला पर्सनल लाईफमध्ये जगताना त्याचा कुठेतरी फायदाच आहे। आणि नक्कीच काय म्हणजे आजारी किंवा काय असे प्रकार आहेत म्हणजे रोग किंवा असे काही लांब राहतात यामुळे। आपल्यासोबत आज विनोद शेठ कानावकर, त्यांनी पूर्ण फिटनेसबद्दल आणि क्रिकेटबद्दलही माहिती दिलेली आहे। मी एकदा माझ्या कॅमेऱ्यामध्ये पूर्ण एक व्हिडिओ एकदम असं दाखवावं, एकदम पूर्ण एक मैदानाचा। पहिल्या षटकामध्ये आले 8 धावा आणि दुसरा षटक चालू आहे या षटकामध्ये।
धाव नाही, फक्त स्क्वेअर चेंडू आला होता वाईटच्या स्वरूपामध्ये. आणि आता मात्र कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज. चेंडू मात्र